रिट्रीटला आले, आपल्या पहिल्या रिट्रीटला अगदी ऊर्जापूर्ण ऊर्जा घेऊन आणि देऊन ते गेलेत. आणि त्याच ऊर्जेतून आजचा जादूचा प्रवास आपला सुरू होणार आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी सोनाली मोहोड तुमचं सर्वांचं या 2026 वर्षामध्ये स्वागत करते आणि आपल्या पहिल्या आणि ऊर्जावान ऊर्जितम कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. आणि आपण या ऊर्जेनीच या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आज आपल्याला अनुभवायचा आहे जादूचा प्रवास. चला तर मला अरे सर, नायडू सरजी नमस्ते, विजय सरजी नमस्ते नमस्ते। आपका तहे दिल से मैं थैंक यू सो मच। यस सर जी, तो जितने आपकी लोग वजह बैठे से सब लोग को मराठी तो आती है, हिंदी यस भी आती है ना? यस मला पण येते मराठी, मला पण येते मराठी। तुमचं खूप खूप स्वागत आहे सर येस। आपल्या कार्यक्रमामध्ये. तो आणि कोण कोण आहे ते पहिल्यांदा करून राहिलंय मॅजिक बुक, असं काही आहे की सिर्फ जुने आहे? कोणी बोलत होतं ना मला आईला बसायचं आहे आणि पण त्याला हिंदी येत नाही, तो मराठीत मध्ये स्टार्ट करा, तो हे घ्या, तुम्हारी इच्छा पण पूर्ण होता है ना? तो जिसको हिंदी नहीं आती है ना, मराठी समझता ऐसा कोई है क्या? तो मैं फिर थोड़ा सा उस हिसाब से बात करूं। आता सब है मेरे को, है ना, बट थोड़ा सा फ्लुएंसी जो है मराठी में कंटिन्यूस हम बात नहीं करते, तो ऐसा किसी को है नहीं बिल्कुल ही नहीं समझती, थोड़ा तो समझ जाता ना। और कोई है नया? मी नवीन आया सर, वेरी गुड रिंकू, वाह। तो क्या होता है ये जब समझ लेते ना उस हिसाब से फिर पार्टिसिपेंट को, बाकी तो मेरे को सब हमारे जो कैमरा ऑन करे दिख रहे सब पुराने लोग दिख रहे हैं, है ना, मनीषा जी, लक्ष्मण उबाले जी, यस, श्रद्धा, श्रद्धा फर्स्ट टाइम कर रही है, रीड कर रही है ना बुक, यस। सभी मेरे ख्याल से जो जिसने कैमरा ऑन किया है, तो एक प्रूफ होता है कि ये लोग ने मैजिक बुक किया है ऑलरेडी। तो अपना ना कैमरा ऑन इसलिए रखना है कि आपकी एनर्जी ना हम लोग तक आती है और हमारी एनर्जी आपके पास जाती है, इसलिए ऑन इसलिए रखना है ताकि आप कंसंट्रेशन में भी रहोगे आप, है ना, ध्यान से भी बैठेंगे कि कैमरा ऑन है, नहीं तो आपका ध्यान इधर उधर जाने में समय नहीं लगेगा। तो फोकस रहने के लिए भी कैमरा ऑन करो। बाकी सब काम है ना थोड़ा सा आगे पीछे हो सकता है, बट ये जो चीज है मैजिक बुक के सेशन है ना, इसको बहुत शिद्दत से करना होता है। फर्स्ट सबसे इंपॉर्टेंट रूल रेगुलेशन अगर है तो शिद्दत से, ऐसा नहीं कि खाना खाते हुए जो भी करना है सब पहले कर लो या इसके बाद करो। अब तो किसी को ऑफिस ऑफिस नहीं जाना है ना रात में बहुत लोग अक्सर ऑफिस का टाइम रहता है, तो इसको ना शिद्दत से करना, तो आपको जल्दी मिलेगा, जल्दी कैच करोगे। और नहीं तो फिर आम जिंदगी जो चल रही है वैसी अपनी बेहतर है ना। तो आप यहाँ से चेंज पर्सन बन जाओगे जब इस कर लोगे ना, आप चेंज पर्सन बनेंगे। तो अगर चाहते हो तो बिल्कुल शिद्दत से हर काम पहले कर लो या बाद में कर लो, राइट। सबसे पहला ये है, मी प्रवासात आहे, काही हरकत नाही, प्रवासात आहे तर काही करत नाही आम्ही, काय करू शकत नाही आम्ही, बट ठीक है आपकी शिद्दत होना चाहिए। ट्रेवल कर रही फिर भी वो सुन रही है ना, दैट इज गुड। तो वो बात अलग हो जाती है। लेकिन कुछ काम जो चीज बाद में भी हो सकते पहले हो सकते वो कर लिया करो, राइट। यस, और सबके पास बुक है, मराठी जादू बुक या हिंदी जो भी चल सकता है ना, बुक ले लेना कि आपको ना सेशन के पहले पढ़ लो और सेशन के बाद में पढ़ो, तो आपको ये बुक 2 बार किए जैसे हो जाएगा। और हार्डली 7 से 10 मिनट लगते हैं वो चैप्टर को, एक चैप्टर को पूरी बुक मत पढ़ लेना, है ना। जैसे जैसा आगे आगे बढ़ रहे वैसा वैसा वो चैप्टर के हिसाब से पहले पढ़ लेना। और शुरू में पेशेंस रखना जब तक इंट्रोडक्शन होता है ना, ये इंट्रोडक्शन एक्चुअली बहुत इंपॉर्टेंट है। हमको लगता है ठीक है ना इंट्रोडक्शन के बाद, तो ये इंट्रोडक्शन में मैजिक बुक क्या बता रही है ये आपको समझ में आएगा। हिंदी आहे माझ्याकडे बुक, काही हरकत नहीं ना, हिंदी और मराठी का समझता है, बट आपको मराठी ज्यादा अच्छा आता है तो फीलिंग आपको मराठी में समझेंगे तो मराठी ले लो, 200-300 रुपए की आती है ना।
येस, दोनदा केल्या आहे. नाइस. तो अब मराठी जो हमारा बेसिक लैंग्वेज है ना, बहुत लोगों को जल्दी समझ में आता, तो कनेक्ट हो जाओगे आप इससे जल्दी, है ना। तो बस इतने सिंपल रूल्स रेगुलेशंस है। ये अद्भुत सेशन होता, हमारी लाइफ इसी के ऊपर डिपेंड है। अगर आप बोलेंगे कि नहीं सर मेरे पास समय नहीं है, तो आप वाकई में आपके पास समय नहीं है ना। हमारी लाइफ इसी के आसपास चलती है, इसी ये पूरी चीज इस बुक में आ गई है। अगर ये आप कर लेते हैं तो आपको जीवन में ना वो गाना है ना, वो वाला गाना हट जाएंगे आपके। ये जीवन है ना, जिंदगी का सफर है, ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं। हम लोग तो समझ गए भैया कैसा है, बहुत सिंपल है। तो आपका भी समय आ गया अभी। समझ लो कि इतना सिंपल है, ये बुक कर लेने के बाद आपको 7वें 8वें दिन से एक अलग फीलिंग आ जाएंगी। जो नए उनको बता रहे हैं ना, पुराने को तो सब पता है ना। और फीलिंग आ जाएंगे, और 28 दिन के बाद एक चेंज पर्सन रहेंगे। और इससे शॉर्टकट कोई रास्ता है नहीं। आपको ऐसा लगेगा कि 2 3 दिन में सर करा दो, तो ये शॉर्टकट है। कोई भी चीज को सक्सेस पे पहुंचना है तो शॉर्टकट रास्ता नहीं होता, एक पीरियड रहता है। और इससे अच्छा 28 दिन से कम हो नहीं सकते, है ना, लाइफ को चेंज करने में। कितने लोग ये बात को मानते हैं मेरे? ये थम्स अप, है ना। इससे शॉर्टकट मैंने तो नहीं देखा इतनी उम्र में कि अपनी लाइफ चेंज हो जाना। और लोगों के जिस तरह से रिएक्शंस देखा मैंने, नागपुर में मिले थे, है ना। तो उनके लाइफ में चेंज हुआ था इतना। इतने उतने दूर से कहाँ कहाँ से आए थे लोग, तो कुछ तो कारण है, राइट। सो यस सोनाली जी, थैंक यू सो मच फॉर स्टार्टिंग इन मराठी, एंड ऑल द बेस्ट। थैंक यू सर जी। यस। आपके आशीर्वाद से ये शुरू करती हूँ प्रोग्राम। और ये सेशन, पहला सेशन, और आपको समर्पित है। क्योंकि आप जैसे गुरु मिलने के बाद थोडी हिंमत आई की चलिए हम भी मराठी लोकांसाठी आपण खरंच नवीन एक जादूची दुनिया आपण निर्माण करू शकतोय। आणि ही हिंमत सर तुम्ही दिली। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। यस, थैंक यू सो मच। आयुष्य भाग्यश्री देशमुख यांना आपल्याला अनम्यूट करायचंय। हा, सगळे तयार आहात? चला एकदा सगळ्यांना अनम्यूट करूया आणि थोडी हाय एनर्जीनी आपण नवीन वर्षाचे स्वागत करूया। सगळ्यांना अनम्यूट करण्याची संधी द्या आयुष सर। Thank you, ma'am. येस, ma'am. नमस्कार, Thank you, ma'am. शुभ Thank you. सायंकाळ, धन्यवाद Thank you ma'am. so much. संध्याकाळ। धन्यवाद ma'am. Thank you, sir. धन्यवाद Naidu sir. Thank you, sir. खूप Thank आनंद you, झाला madam. धन्यवाद आम्हाला मॅडम जी, ऐकून. धन्यवाद वाव, धन्यवाद. मज्जाच येणार आहे आता, धन्यवाद खूप madam. मज्जा येणार आहे। खूप वाव. मज्जा येणार। येस, सगळे आपण आता मज्जा करायला इथे बसलेलो आहोत। नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे। थँक यू, धन्यवाद. Yes. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद। ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहेत, मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा दिवस खूप आनंदाचा गेलाच आहे आणि आजची सायंकाळ खूप एनर्जेटिक असणार आहे। आणि आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भेटणार आणि ही एनर्जी सगळीकडे स्प्रेड करायची, आपल्याला सगळीकडे द्यायची आहे। आणि तयार आहात सगळे? Yes. चला आपण सेशनला सुरुवात करूया। सुरुवातीला भाग्यश्रीला मी बोलवू इच्छिते। पुस्तक. हॅलो. Oh my God. Yes, please unmute ma'am. Am I audible now? भाग्यश्री, येस येस, Yeah. तुझे नवीन वर्षात, तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद. भाग्यश्री देशमुख नागपूर येथून आहे आणि ही माझी खूप छान मैत्रीण आहे। आणि योग असा आलाय आज समोरासमोर बसण्यास Yes. ऑनलाईन मीटिंग मध्ये। प्लीज भाग्यश्री। Yes. Very first magical evening to all. नमस्कार. नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज मला सोनाली मॅडमचा इंट्रोडक्शन देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। प्रोग्रामचे जसे नाव आहे ऊर्जितम, तशाच सोनाली मॅडम आहेत। ऊर्जितम म्हणजे एनर्जी, फुल ऑफ एनर्जी,
त्यांच्या नावातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जाणवतो. अष्टपैलू अर्थातच व्यक्तिमत्व आहे मॅडमचे. आता तुम्ही ऐकाल त्यांना 28 दिवस तर नक्कीच सगळेजण भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या गुणांमध्ये मला सांगायला आवडेल त्या विशेषणात्मक आहेत, प्रेमळ आहेत, समजूतदार, ज्ञानी, अभ्यासपूर्ण, स्वतंत्र, निर्भय आणि तपासात्मक. तुमचे आयुष्य नक्कीच जादूमयरित्या बदलून जाणार त्यांचा तुम्ही पूर्ण कोर्स केल्यावर. आता त्यांचा परिचय डिटेलमध्ये देते. सौ सोनाली देशमुख मोहोड, MA M.Ed PhD, पेशाने त्या शिक्षिका आहेत, इरा इंटरनॅशनल स्कूल बेसा येथे. त्या अध्यक्ष आहेत सुमंगल सुधा फाउंडेशन नागपूर येथे. तसेच संचालिका आहेत स्टडी क्लिनिक नागपूर येथे. सचिव आहेत त्या वन अर्थ फाउंडेशन नागपूरच्या. त्यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य पण आहे. त्या संचालिका आहेत संकल्प एंटरप्राइजेसच्या. बाल साहित्य लेखिका आहेत, कवयित्री आहेत. विविध साहित्य समूहामध्ये त्यांनी चारोळ्या, कविता, लेख यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विविध राज्यस्तरीय काव्य संमेलनात सहभाग, सामाजिक कार्याची आवड, सामाजिक कार्य म्हणजे त्यांचे जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांनी बरेच वर्षी गौरव केलेला आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता सुद्धा वृक्ष लागवड व विविध कार्यक्रमातून जनजागृती केलेली आहे. सुमंगल सुधा फाउंडेशनद्वारे पौगंडावस्था मुले मुली यांच्यासोबत सुसंवाद व समुपदेशन, ॲडोलेसंट काउन्सिलिंग पण त्या करतात. प्रौढावस्था व वृद्धावस्था समस्या व निवारण आधार म्हणजे मिडल अँड ओल्ड एज सपोर्ट सुद्धा त्यांच्या संस्थेमार्फत दिला जातो. युवावस्था ताण तणाव मुक्त आरोग्य व करिअर आयोजन, युथ करिअर प्लॅनिंगचे सुद्धा तिथे तुम्हाला मिळेल त्यांच्या NGO मध्ये. उन्हाळी शिबिरांचे आयोजन त्यांनी केलेले आहेत. विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा त्या करतात. त्यांची पुरस्काराची लिस्ट पण खूप मोठी आहे, पण मला सांगायला नक्कीच आवडेल. दोस्ती फाउंडेशन काव्य प्रतिभा हा पुरस्कार त्यांना 2024 मध्ये मिळालेला आहे. देन डायनॅमिक अवॉर्ड 2024, स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार 2025, नारी शक्ती सन्मान पुरस्कार 2025 मध्ये त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र इन्स्पायरिंग लीडर अवॉर्ड 2025, आदर्श शिक्षिका अवॉर्ड 2025, अंबाई आर्टिस्ट ऑफ द इयर 2025. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा स्पीकर लीडर आपल्याला लाभलेला आहे. तर त्याचं आम्ही सगळ्यांतर्फे सोनाली मॅडम तुमचे स्वागत आणि उत्सुक आहोत सगळं ऐकायला तुमचं. थँक्यू. धन्यवाद भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली एवढा सारा परिचय देताना तुझ्यामध्ये जी ऊर्जा होती त्याच्यातून जाणवलंच की लिहिताना तुला एवढा सारा प्रयास करावा लागला आणि तू अतिशय उत्तमपणे त्याचं सादरीकरण केलं आणि तुझ्यासोबत इतके वर्ष घालवल्यानंतर नक्कीच ही ऊर्जा आलेली आहे आपल्याला एकमेकांना सोबत घेऊन आणि नक्कीच जादूचा प्रवास हा सगळ्यांना सोबत घेऊ. आणि मी आधीच म्हटलेलं आहे की आपल्याला आरोग्य, पैसा, प्रसिद्धी आणि हे या जादू पुस्तकामुळे आकृष्ट करायचं आहे आणि ते होणार आहे. धन्यवाद भाग्यश्री. याच्यानंतर मी लीडर आपल्या ज्या रीडर्स आहेत त्यांची रीडरचा आपल्याला करून देतील परिचय करून देण्याकरिता मी सौ मनीषाताई यांना अनम्यूट करायला सांगेल. आयुष, त्यांचा परिचय व्हायला हवा. आयुष सर. मैं वो हिंदी बोलते तो समझ एक्चुअली. हाँ आयुष सर. श्रद्धा मैम को, मनीषा मैम को आप थोड़ा सा अनम्यूट कर दीजिए. यस. नमस्कार श्रद्धा मैम. नमस्कार. येस. मनीषाताई ना अनम्यूट करा. मनीषाताई तुम्ही. आणि श्रद्धाचा परिचय देण्याकरिता मी मनीषाताईंना आमंत्रित करेल. ओके. येस मनीषाताई. थँक यू आयुष.
Thank you, ma'am. 1 minute. Something wrong with me. 1 minute. कुठे गेलं? ओके. मी खरंच स्वतःला भाग्यशाली समजते. एक एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तीचा मी परिचय द्यायला जाते आहे आणि मी स्वतःला एकदम खूपच भाग्यशाली समजते की अशा व्यक्तींचं मला परिचय देण्याचं सौभाग्य मिळालं. थँक्यू, थँक्यू युनिवर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला इतकं सुंदर आणि वयाने तर लहान आहे. म्हणतात ना की की मूर्ती लहान पण कीर्ती महान. अशा त्या श्रद्धा, मी त्यांचा परिचय द्यायला जाते आहे. ह्या आहेत वयाने लहान. ह्यांचं नाव आहे श्रद्धा. ह्या नागपूरच्या आहेत. ह्यांनी नागपूर कमला नेहरू महाविद्यालयातून MA मराठीमधून शिक्षण झालेलं आहे. ह्या शिवाय नॅचरोपॅथिस्ट आहेत, स्पेशलिस्ट आहेत, शिवाय त्या एक काउन्सिलर सुद्धा आहेत. तर तुम्हाला हे खूप छान आवडेल. ह्या एक मोठ्या बिझनेस वुमेन पण आहेत. त्या एक DTC एक कंपनीच्या त्या एक टॅग विनर आहेत आणि त्या नॅचरोपॅथी असताना त्यांनी जॅपनीज टेक्नॉलॉजीच्या फुल बॉडी चेकअपच्या त्या पण करता येतं त्यांना. आणि याच्याशिवाय त्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते की त्या एक बेस्ट लावणी परफॉर्मन्स अवॉर्ड त्यांना 2014 मध्ये देण्यात आलेला आहे. मिस इंडिया सिनेमा क्वीन आहेत. फॅशन इन्स्टा विनर 2025 पुण्यातर्फे यांना देण्यात आलेला आहे. बेस्ट बिझनेस वुमेन अवॉर्ड दैनिक पत्रिकेतर्फे यांना देण्यात आलेला आहे. आणि या आयुष मंत्रालय म्हणजे गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटतर्फे यांना 2023 मध्ये अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ह्यांचे छंद तर तुम्ही ऐकाल तर एकदम वाटेल, तुम्हाला वाटेल की किती मोठ्या लेखिका आहेत, किती मोठ्या डान्सर आहेत. ह्यांना लिहिण्याची आवड आहे, यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे, यांना नवीन नवीन नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची आवड आहे, यांना नृत्याची आवड आहे. वाव, मल्टी टॅलेंटेड आहे श्रद्धा. आपण स्वागत करूया श्रद्धा, ज्या आपल्या पुस्तक वाचणार आहेत जादू पुस्तकीच्या. आणि खूप खूप आनंद घेऊया आपण नवीन वर्षाला, नवीन सेशन मध्ये. वेलकम श्रद्धा, वेलकम. थँक्यू मॅम. Over to थँक्यू you, ma'am. थँक्यू थँक्यू. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि सर्वांचं नवीन वर्षात जादू बुक सोबत आपलं नवीन जादू आपल्या लाईफ मध्ये नक्कीच होणार आहे. तर तुम्ही सगळे रेडी आहात? मला इमोजी मधनं तुम्ही सांगू शकता. येस. आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? मला तुमच्या सगळ्यांची येस, साथ चला. लागेल आहे ना. आज आपण बुक रीड करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे. आणि मी सर्वांना थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपण बुक रीडिंग कडे वळूया. येस मॅम. श्रद्धा, आपण जादू बुक्सची थोडीशी माहिती मी देऊ इच्छिते. ma'am. रॉन्डा Yes. बर्नने लिहिलेलं हे पुस्तक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं हे पुस्तक आहे. तुम्ही ते वाचलेलं असेलही कदाचित आपल्या पुस्तकांच्या कबर्डमध्ये हे पुस्तक असेल बऱ्याच वर्षापासून, पण कधी याला वाचण्याचा योग आला नसेल तर नक्कीच आता ते काढा. आपल्याला ते वाचायचं आहे. द सिक्रेट याची ती सिरीज आहे. द सिक्रेट मूव्ही पण आहे रॉन्डा बर्न यांची, आणि ती मूव्ही आपल्याला सगळ्यांना बघायची आहे. उद्या वेळ काढा आणि सगळ्यांनी सिक्रेट मूव्ही बघा. आणि हे पुस्तक ना विचारांची उत्पत्ती आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम यावर भाष्य करते. आपल्या विचारातून आपण कसे घडतो हे जादू सांगणार आहे. आणि याच्याकरिता आपल्याला पूर्णपणे एनर्जीने तयार व्हायचंय. आतापर्यंत ज्याही गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या त्या गोष्टींचा विचार न करता आजपासून ना आपण एक थोडी मी ऍक्टिव्हिटी देते प्रत्येकांना, की आपल्यामध्ये ना 2च गोष्टी असू शकतात. एक तर
सकारात्मक नाहीतर नकारात्मक. आता जे नवीन आहेत ना, ज्यांनी आजच जादू पुस्तक हातात घेतलंय आणि वाचायचं आहे त्यांना, किंवा समजून घ्यायचं आहे, आणि ज्यांनी आधी वाचलेलं आहे आणि 28 चॅप्टर्स केलेले आहेत, त्यांच्याकरता पण सांगेल की या पुस्तकाचे फायदेच फायदे आहेत. मला वाटतं याचा जर आपण फायदा करून घ्यायचा म्हटला तर सर्वात महत्वाची म्हणजे नकारात्मकता आपल्याला काढून टाकण्यास ही जादू पुस्तक मदत करते. म्हणून आजपासूनच आपल्या मनातील नकारात्मक विचार आपल्याला काढायचे. सगळे तयार आहात? येस. येस. आणि नकारात्मक विचार कुठले असणार आहे तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये बघा, काही ना काही घटना घडलेल्या असतात आणि प्रत्येकाचा आपलं जीवन जगण्याचा अनुभव हा वेगळा असतो. पण त्याच्यातूनही दिवसभरामध्ये येणाऱ्या, म्हणतात की आपल्या मनामध्ये ना दिवसभरामध्ये 70,000 65,000 असे विचार येत असतात आणि या विचारातून आपण जात असतो आणि त्याच्यात जास्तीत जास्त विचार हे नकारात्मक येतात, जेव्हा आपण विचारच करत नाही त्याचा की आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा, या विचारांचा जर आपल्या मनावरती परिणाम होत असेल तर नक्कीच आपल्याला आजपासून, नवीन वर्षापासून सकारात्मक विचार करण्याची सवयच आज लावायची आहे. आज रात्री नववर्षाचा पहिला दिवस संपण्याआधी आज आपण ममता मैम आहेत का? आयुष सर, ममता मैम जी है, आयुष सर? यस यस हाँ, तो मैं ममता मैम जी से हम मेडिटेशन लेंगे 2 मिनट का, ताकि हम हमारे मन के पूरे नकारात्मकता, क्योंकि रौनक ने बताया ही है इस बुक में, हम आगे बढ़ेंगे, लेकिन उससे पहले मैं समझना चाहती हूँ, आपको समझाना चाहती हूँ जो मैं समझी इस बुक से, कि हमें नकारात्मकता निकाल देनी है मन से. उसके लिए हम थोड़ा सा मेडिटेशन करेंगे. जब तक हम मन से हलका नहीं हो जाते, आपल्याला मनातून हलकेपणा जाणवणार नाही, तोपर्यंत रौंडावनला जे गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे त्यांच्या विचारातून, त्या आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. हा विचार पक्का आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला थोडं मेडिटेशन घ्यावं लागेल स्टार्टिंगला. आणि सगळे तयार? येस. ममता मॅम ना अनम्यूट करू इच्छिते. मला वाटतं प्रत्येकाजवळ जे रिट्रीटला आले होते त्यांच्याकडे ते लाईट्स होते मी दिलेले, ते असतील तर घ्या नक्कीच. नाही तर आपल्याकडे मोबाईल आहेच, त्याचा जरी टॉर्च आपण हे केलाय, नाही तर आपल्याच मनाच्या ज्योतीचा, आपल्याच मनातून येणाऱ्या ऊर्जेचा, आपल्याच मनातून येणाऱ्या प्रकाशाचा आपण वापर करूया आणि आजच्या मेडिटेशनला सुरुवात करूया. आपण 5 मिनिट मेडिटेशनला आज नक्कीच देऊया. आयुष सर? या मैम, उनका नेटवर्क इशू है. आई एम ट्राइंग. कॉल कर रहा हूँ. ओके ओके, ठीक आहे. तर श्रद्धा मॅम? येस मॅम. येस येस. येस. आता मी थोडे मॅजिक बुकचे फायदे तुम्हाला सांगू इच्छिते, कारण आपण प्रत्येक जण फायद्यासाठी इथे बसलेलो आहोत. आपण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीतून फायदा हवा असतो, पण मला असं वाटतं की आपण खरंच जर सकारात्मक विचारातून समोर जात असणार ना, तर या जीवन जगण्याचा फायदा काय आहे हा रिट्रीटमध्ये आलेल्या सगळ्यांनी अनुभव घेतलेलाच असेल. आणि ज्यांचा हा प्रवास नवीन आहे त्यांना खूप मजा येणार आहे. त्यांनी पेशन्स ठेवायचे, कारण पेशन्स महत्वाचे आहेत. सुरुवातीला आपल्याला 3-4 चॅप्टर जादूचं बुक थोडं आपल्याला तयार करतं आपल्या विचारांना प्रेरणा, चालना देण्याचं. आणि नक्कीच जर ही चालना आपल्याला योग्य दिशेने न्यायची असेल, आपल्याला परफेक्ट प्रॅक्टिस करायच्या असतील, तर नक्कीच आपल्याला याचे फायदे जाणून घ्यायचे आहेत. आणि म्हणूनच मी म्हटले की सकारात्मकता सगळ्यांनी आपल्या आतमध्ये घ्या आणि त्याच्यातून होणारे फायदे जाणून घ्या. आपण काय होणार आहोत माहितीये का? या 28 दिवसामध्ये चिंतामुक्त होणार आहोत, तणावमुक्त होणार आहोत, नकारात्मक विचार ना कमी होणार आहेत. म्हणजे काय, आता हळूहळू कमी तर नाही म्हणणार मी,
निघूनच जाणार आहेत. आणि हा आमचा Yes. आत्मविश्वास सांगतोय, कारण जादू बुक केल्यानंतर ना नकारात्मक विचार येतच नाहीत. हा आमचा अनुभव आहे. आणि आज हे पुस्तक तुमच्या हातात देताना खरंच मला खूप आनंद होतात आहे, कारण आम्ही चिंतामुक्त असल्यामुळे अतिशय जोशपूर्णपणे तुम्हाला आम्ही हा आनंद देणार आहोत. आरोग्य, पैसा पैसा म्हटलं तर कुणाला नको आहे ना. काही काही लोकांना तर पैसा म्हणजे पैशामुळेच आपण सगळं काही घेऊ शकतो असं वाटतं. तर चला, पैसा पण याच्यामध्ये आपण कमावूया. करिअर आणि या सगळ्यामध्ये सुधारणा करण्याची आज संधी तुम्हाला आजपासून मिळणार आहे. आत्मविश्वास आणि आत्मशांती मिळणार आहे. आता विश्वास आणि शांती तर माहितीच आहे आपल्याला, पण ती आपल्याच आत्म्यातून मिळणारी शांती असणार आहे. आपल्या आत्म्यातून येणारा तो विश्वास आपल्याला जागवायचा आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते इथे की हा प्रत्येकाचा सिंगल प्रवास आहे. प्रत्येकाचा एकट्याचा हा प्रवास आहे. आता आपल्याला रॉन्डामॅननी सांगितलंय की तुम्ही हा जादूचा प्रयोग करू शकता, दुसऱ्यांना पण ही जादू देऊ शकता. काही नंतरचे चॅप्टर्स ना आपल्याला हे सगळं शिकवणार आहे, पण त्याच्यासाठी सर्वात पहिले ना आपल्याला ती तयारी करावी लागणार आहे. कारण आपल्याजवळ जर लाखो रुपये असतील तर आपण हजारो रुपये नक्कीच दुसऱ्यांना देऊ शकतो. जर आपल्याजवळ एकच रुपया असेल तर आपण लाखो रुपये इतरांना कसे देणार ना. आपल्याला थोडा विचार येणार. पण आता आपल्याला ना करोडो रुपयांचा खूप साऱ्या पैशांचा विचार करायचा आहे, कारण आपल्याला द्यायचं आहे. आणि हे द्यायला कोण शिकवणार? आधी तर पैसे कमवायला शिकवणार आणि मग द्यायला शिकवणार जादू बुक. आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टींसाठी ना कृतज्ञता मांडण्याची ही पुस्तक ना सवय लावणार आहे आपल्याला. आजपर्यंत आपण ना थैंक यू सर, विजय सर जी बोलते थैंक यू फेंक रहे थे. किसी को एक बार अगर थैंक यू बोलेंगे ना तो वो फीलिंग नहीं आएगी. चलो थैंक यू बोल देते हम लोग. आदत ही नाही रहती ना आपल्याला, नसते सवय थैंक यू म्हणतो. आणि दुसऱ्यांदा म्हणतो ना तेव्हा उपकार केल्यासारखे म्हणतो थँक्यू थँक्यू. आणि खरंच. जेव्हा तिसऱ्यांदा आपण म्हणतो ना, रॉन्डामॅनने 3दा म्हणायला सांगितलंय थँक्यू. कारण तिसऱ्यांदा जे येतं ना ते फिलिंग येतं आपल्याला, आणि हे फिलिंगच आपल्याला जागवायचं आहे. जादू पुस्तकामध्ये सगळ्या ज्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या, असाइनमेंट्स करायच्या आहेत ना, त्या काय करायच्या, एनर्जेटिकपणे करायच्या आहेत आणि त्या फिलिंगनी करायच्या आहेत. कारण फिलिंग इज अ फ्यूल. हे फिलिंगच आपल्याला फ्यूल देणार आहे. हे आपले विचार प्रगल्भ आणि मजबूत करण्याकरिता. आता याच्यामध्ये ना आकर्षणाचा नियम पण आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसं आयुष सर जी बोले थे रीड आप ही करोगे मैम, तो श्रद्धा को मैंने अट्रैक्ट किया. देखिए अश्रद्धा से, क्योंकि मी ना श्रद्धेने विचार केला असेल की मला रीडर पण त्याच तोडीचा लागेल की नाही. कारण माझ्या 100% समोर ही जी मंडळी बसली आहेत ना, ही जी रिट्रीटला आली होती किंवा आता ज्या मंडळींना आपण लिंक पाठवलेली होती ना, ती पण अगदी Yes. माहितीये का, ही सोन्यासारखी माणसं आहेत. मला माहिती आहेत, कारण ही जी शिद्दत आहे 9 वाजता सेशन सुरू झाल्यानंतर आता 10 पर्यंतचा प्रवास करणार आहे, ती माणसं कशी असतील विचार Yes, करा. yes, yes. मराठी माणसांमध्ये ना ताकद कमी नाही आहे. आपल्याला ती आता दाखवायची आहे. ते शिकवणार आहे जादू. आणि आपल्याला या आकर्षण, आणि हीच आपण एकमेकांना अट्रॅक्ट केलंय. सगळ्यांना Yes. मान्य आहे? मी तर केलाय. येस, आपण सगळ्यांना अट्रॅक्ट केलंय. मनीषा मॅम म्हणाल्या मी पण रीडिंग करणार. मनीषा मॅडम म्हणाल्या मी पण तुमचं इंट्रोडक्शन देणार. स्वतः समोर येतात आहे. विजय सरांनी जसं म्हटलं होतं ना की आज मॉर्निंगला समोर जे येऊन झालं आपल्याला मॅम आपल्यासोबत. येस येस. येस, आज हीच आपल्यासोबत तर जादू मॉर्निंगला आहे. ही जादू आपल्या सगळ्यांना अनुभवायची आहे. लोक, सर्कमस्टान्सेस, युनिव्हर्स तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. फक्त एक पाऊल समोर टाकायचंय प्रत्येकाने. आणि याच्यासाठी काय करायचं, ही सगळी स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायची असेल ना, तर याच्यासाठी ना आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही हा वेळ काढलाय. आजपासून आपलं आयुष्य बदलणार आहे. आणि हा वेळ काढून दररोज ना एक मॅजिक प्रॅक्टिस करायची आपल्याला. ही प्रॅक्टिस पण आपण करणार आहोत. आणि इथे बसणारी सर्व शिद्दत असणारी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपलं आयुष्य बदलायचं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस जरुरी आहे. कारण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
आपण आतापर्यंत yes, प्रॅक्टिसेस yes, yes. करत होतो, आता आपल्याला प्रॅक्टिसेस परफेक्ट करायच्या आहेत. Yes, आणि yes, yes. याच्यानंतर आपल्याला हळूहळू 28 दिवस Yes. दिवस आपल्याला आयुष्य सुंदर कसं होणार आपलं हे जादूभोग शिकवणार आहे. तर श्रद्धा मॅम Yes. तयार आहात Yes, या ma'am. Yes, जादूच्या yes, खोलीत yes. एंटर करायला? आणि रॉन्डाबन यांना माझा शतशः नमन आहे. मला वाटतं आपण सर्वांनी त्यांना नमन करावं, कारण Yes. आपण आपल्यावरती घडवणाऱ्या संस्कारांना नमन करण्याची आपल्या माणसामध्ये ही प्रथा आहेच. पण आपण ना ते बालपणापासून शिकत आलेलो आहोत की आपल्या मोठ्यांना आपल्याला जे काही संस्कार देतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपल्या रक्तातच आहे. तर मी काय म्हणते, Yes. तुम्ही सर्वांनी आपण रॉन्डाबेन यांना नमन करूया आणि जादू या पुस्तकाला सुरुवात करूया. 2 मिनिट Yes. सर्वांनी डोळे बंद करून स्वतःच्या आतल्या प्रकाशाला जागवायचा आहे. मी नेहमी सांगते Yes. की हा स्वतःचा प्रकाश आहे, हा स्वतःचा प्रवास आहे. आणि आपल्यातल्या नकारात्मक गोष्टींना जर बाहेर काढायचं असेल तर आजपासूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे. 2 मिनिट मन शांत ठेवा आणि आपल्यातल्या नकारात्मकतेला बाहेर काढा. मी तुम्हाला विनंती करते की उद्यापासून जे सेशन स्टार्ट होणार आहे ना, तो एक नवीन प्रवास असेल या आपल्या नवीन जीवनाचा. कुणाचा इथे पुनर्जन्म होणार आहे. जशी मी म्हणते ना, जादूचं पुस्तक 3 वर्ष आधी माझ्या हातात आलं आणि मी आज 3 वर्षाची आहे, कारण मला नवीन काही शिकायला मिळालं. तसंच आज कुणाचा तरी नवीन जन्म होणार आहे. आज कुणीतरी या नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर सर्वांनी शांत मनाने आपल्या मनातील नकारात्मक भाव काढून टाकावेत. त्यासाठी आपण तयार व्हा, शांत व्हा, आपल्या मनातल्या सर्व विचारांना शांत करा, डोळे बंद करा, हातावरती हात ठेवून स्वतःला एक प्रॉमिस करा की आजपासून 2026 हे वर्ष माझ्यासाठी सुख, समृद्धी, शांती, आरोग्याने समृद्ध असणार आहे. मन शांती देणार असणार आहे. या शांतीसाठी आपल्यातीलच आवाज आज आपल्याला ऐकायचा आहे आणि त्यासाठी तयार व्हायचं आहे. शांततेने विचार करा आणि आपण या नवीन प्रवासाला सुरुवात करण्याआधी स्वतःला जाणून घेऊया. श्वास घ्यायचाय, लांब श्वास घ्या, थांबा, रिलीज. परत लांब श्वास घ्यायचा, 2 मिनिट थांबायचं, रिलीज. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वांनी हातावरती हात रब करायचे आणि आपण बंद केलेल्या डोळ्यांवरती आणि डोळे उघडताना आपणच आपला नवीन प्रवास बघायचं. कसं वाटतं सर्वांना? Full to energy. नमन. Yes. सगळ्यांना अनम्यूट करा आणि मला या सगळ्यांची एनर्जी बघायची आहे. सगळ्यांची एनर्जी बघायची आहे.
आयुष सर, सबको अनम्यूट कीजिए आप. सगळ्यांना, मला सगळ्यांची एनर्जी, आपल्याला एकमेकांना एक्सचेंज करायची एनर्जी, कारण आपण सगळे नकारात्मक विचार आज काढून टाकलेले आहेत आणि ते वरती Yes. उडून गेले आहेत. बघायचं नाहीये वरती, नाहीतर एकमेकांचे विचार एकमेकांमध्ये जाऊ शकतात. नाही, आता आपण काय झालोय, सकारात्मकतेची मूर्ती आपण झालोय आजपासनं, आणि प्रत्येकाने आपल्या विचारामध्ये बदल घडवायचा असेल तर जादू मधल्या एक एक शब्दाची जादू बघायची आहे. कारण रॉन्डा बर्नचं हे पुस्तक आहे ना, त्यांनी अतिशय आपल्याला अर्पण केलंय. ते त्यांचं आता आपण रीडिंग श्रद्धा करणारच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला तयारी करायची आहे की आपण कोणत्या वर्ल्ड मध्ये प्रवास करणार आहोत. येस. आणि जर सकारात्मकतेने आपण हा प्रवास करणार असेल तर चला, सर्व तयार आहे, सर्व तयार आहेत या प्रवासाला. सगळ्यांनी Yes, थांब ma'am. द्यायचंय. Yes, ma'am. येस, चला. धन्यवाद श्रद्धा. चला सुरुवात करूया. धन्यवाद, धन्यवाद मॅम. सर्वप्रथम मॅमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. मॅमला मी अट्रॅक्टच करत होते आणि मॅडम मला भेटल्या, तर थँक्यू सो मच मॅम. आणि माझे अप्लाइंग इन मुरारी सर यांना पण मनापासून धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे सोनाली मॅडम मिळाल्या. सो आता आपण बुकला स्टार्ट करू. जादू रॉन्डा बर्ननी मराठीमध्ये आपल्या सर्वांसाठी, म्हणजे मराठी लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे नवीन वर्षाचा. तर मी सुरुवात करते आहे तुमच्या सर्वांच्या सोबतीने. हे पुस्तक तुम्हाला अर्पण. ही जादू तुमच्याकडे एक नवे जग खुले करो आणि तुमचे संपूर्ण अस्तित्वच आनंदमय करो. तुमच्यासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी हेच माझे उद्दिष्ट आहे. आभार, आभार, आभार. मी जेव्हा हे पुस्तक लिहायला बसले तेव्हा ही निर्मिती जरी आनंददायी असली तरी एकाकी होती. मी आणि आपले हे विश्व, आम्ही दोघेच. नंतर हळूहळू आमचं हे वर्तुळ वाढू लागलं. त्यात अधिकाधिक लोक सहभागी होऊ लागले. त्या सर्वांनी आपल्या ज्ञानाचं या पुस्तकासाठी योगदान दिलं आणि आता हे पुस्तक तुमच्या हाती आहे. आमच्या या सतत वाढणाऱ्या वर्तुळास पुढील लोकांचा सहभाग असल्याने जादू हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. यांची गंमत तुम्हाला हे पुस्तक वाचायला लागल्यानंतर कळणार आहे. माझी मुलगी स्काई हिनं न थकता माझ्या बरोबरीने या पुस्तकाचं संपादन करण्याचं काम केलं. तिच्या बरोबरीने जोश गोल्ड यांनाही योगदान दिलं आहे. त्याचं वैज्ञानिक ज्ञान आणि संशोधन कौशल्य या दोन्हीचा उपयोग मला विज्ञानाचे शोध आणि धर्मातील वचन यांची सांगड घालण्यासाठी झाला. माझी संपादक सीडी ब्लॅक हिचे मी आभार मानते. तिची मदत शब्दातील आहे. संपादन करताना असलेला तिचा प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टिकोन, वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत मला उत्तम लेखक होण्यासाठी फारच उपयोगाची ठरली. निक जॉर्जच्या निर्मिती क्षण दृष्टीने या पुस्तकाच्या मुखपृष्ठातून आणि आतील चित्रामधून शब्दातील जादू प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. त्यामध्ये मी त्यांचे आभार मानते. गोजर मीडियाचे येस श्रद्धा, या पुस्तकामध्ये आपल्याला सर्वात पहिलं वाक्यच दिलं आहे, हे पुस्तक रॉन्डा बर्ननी आपल्यासाठी अर्पण केलंय. आपल्यासारख्या लोकांना जीवनात आनंद मिळावा म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि जादू तुमच्या पुढे नवे जग खुले करो आणि तुमचे संपूर्ण अस्तित्वच आनंदमय हो, हे बोलल्या गेलं आहे. आणि प्रत्येकाने या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. मला सांगा, आज इथे उपस्थित असणारे किती जणांनी जादू पुस्तक केलंय? यस लिहिणार, ज्यांनी केलंय त्यांनी हो लिहिणार, आणि जे नवीन आहेत ना त्यांनी नाही लिहिणार. म्हणजे आपल्याला काउंटिंग मध्ये करता येईल की आपल्याला हा प्रवास ना दोघांसाठीही, ज्यांनी केलाय ना आधी पुस्तक, त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी असणार आहे की नवीन नवीन असाइनमेंट्स करून नवीन नवीन जादू बघायला. आणि जे आता या पुस्तकामध्ये एंट्री करणार, ही पुस्तक वाचणार आणि जादू घडणार त्यांच्या लाईफ मध्ये, ते पण माहिती होईल आपल्याला की त्यांना कशा पद्धतीने आपल्याला या प्रवासात सामील व्हायचंय.
येस येस, बऱ्याच जणांनी केलेलं आहे, काही जण नो म्हणतात आहे. ठीक आहे, हा प्रवास आपण ऍक्च्युली आभार आभार आभार. आता मला सांगायचंय, रांडावांनी ना हे पुस्तक लिहिण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांचे सगळ्यांचे आभार मानलेले आहे. आता मला इथे Yes. उपस्थित सर्वांना एक असाइनमेंट द्यायची आहे, एक अभ्यास द्यायचा आहे. तुमच्याही जीवनामध्ये कोणी ना कोणी मदत केलीच असेल ना, आणि ही 100%. मदत ना आपल्या जन्माच्या आधीपासून केलेली असेल. मी म्हंटलंय ना Yes. की हा आपला पुनर्जन्म आहे, पण Yes. आधीचा जो जन्म आहे त्याच्यासाठीही आपल्यासाठी खूप काही कोणीतरी खूप आशीर्वाद दिलेले आहेत आपल्याला. खूप काही आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्यासाठी खूप काही प्रार्थना केलेल्या आहेत. आणि त्याच्याही आधीचा जो प्रवास आहे, आपल्या आई वडिलांच्या आधीचा प्रवास, आपल्या आजी आजोबांचा, प्रत्येकाने आपल्या जीवनात बघायचा आहे. बघा, रॉन्डा बॉर्न या पुस्तकामध्ये त्यांचं लाईफ सांगणार आहे, त्यांचं जीवन उलगडणार आहे. पण आपल्याला ना आपल्यात बदल घडवायचा आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे, लेखिकेने म्हटलं आहे की प्रत्येकाने आपापलं जीवन बघायचं. Yes. आणि जो लवकरात लवकर आपलं जीवन समजून घेणार आणि या कृतज्ञतेच्या प्रवासाला सुरुवात करणार, थँक्यूच्या प्रवासाला सुरुवात करणार आणि या धन्यवादाच्या प्रवासाला सुरुवात करणार, हे धन्यवाद 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 ना आपल्याला आपल्या शब्दामध्ये, आपल्या रक्तामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो मिसळून टाकायचा आहे. आणि त्याची जादू बघायची आहे. हीच आहे जादू, शब्दांची जादू आहे ही. Yes. आणि आज तुम्हाला झोपायच्या आधी सर्वांना मी एक टास्क देते आणि सगळ्यांनी उद्या शेअरिंग मला पाहिजे आहे की तुम्हाला कसं वाटलंय आज, एकदा तरी थँक्यू म्हणून. बघा, बरेच जण फॅमिली जॉईन झाले आहेत, मला माहिती आहे. कोणी त्यांचे कॅमेरे ओपन नाही आहेत, ऐकत आहेत. मला असं वाटतं की उद्यापासून आपण कॅमेरे ओपन ठेवावे, कारण जर आपलं लाईफ बदलायचं असेल ना, तर आपल्याला ही सुरुवात आपल्यापासूनच करावी लागेल. आणि याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की आपण आजपर्यंत कुणाला धन्यवाद म्हटलंय का, आणि म्हटलंय तर ते Yes. किती फिलिंगनी म्हटलंय. श्रद्धा, Yes. आपण Yes, ना ma'am. आपल्यापासून सगळ्यांपासून सुरुवात करूया. चला, नक्कीच, सगळ्यांनी ना नक्कीच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांना धन्यवाद म्हणा बरं थोडे. आज छान कोणी जेवण करून बसलेलं असेल, कुणीतरी ना सकाळपासून आज काहीतरी सकाळी पण छान जेवण केलं असेल, तर बनवणाऱ्या त्या हातांना, आईला. Yes. Yes. आईला, Yes. आणि बाबांनी जे कष्ट करून आपल्यासाठी हे सगळं उभं केलंय, सगळं वैभव उभं केलंय, त्या बाबांना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी धन्यवाद म्हणावे. बघा, आपापला प्रवास बघा की आपण कुणाला आज धन्यवाद म्हणू शकतो, कारण Yes. हे धन्यवाद म्हणणं हे आजची सुरुवात आहे. कारण आपल्याला हे पुस्तक धन्यवाद म्हणायला शिकवणार आहे. आणि आपल्या मनामध्ये किती फिलिंग्सने, किती मनापासून, किती शिद्दतने आणि किती ऊर्जेने आपण ते इतरांपर्यंत पोहोचवणार, हे आपल्याला ठरवायचं आहे. तर डोळे बंद करा आणि विचार करा की याच्या आधी आपण कोणाकोणाला धन्यवाद केलंय, काय दिलंय या सृष्टीने आपल्याला. आईने आपल्याला हे सुंदर जग दिलंय. बघा काय काय आहे ते तुमच्या डोळ्यासमोर. काय प्रवास आहे तुमचा. आठवा ते सगळं, बालपण आठवा. आईच्या कुशीमध्ये जेव्हा तो अंकुर आला असेल ना, काय फिलिंग असेल त्या आईला. आठवा ते सगळं आणि धन्यवाद म्हणा त्या मातेला, त्या पित्याला. धन्यवाद म्हणा त्या आई वडिलांना, घडवणाऱ्या आई वडिलांना,
किती छान असतील ना आपले आजी आजोबा, किती छान असतील ना त्यांचेही आई वडील. बघा आपला सोर्स कुठून आहे, आठवा सगळे, शक्ती लावा स्वतःची, आणि इथूनच आपल्या सकारात्मकतेला आजपर्यंत आपण जे विसरून गेलेलो होतो, आपला जो प्रवासच आहे, आपला जो सोर्सच आहे, त्याला आपण विसरलो होतो. त्याला कनेक्ट करा, कारण या कनेक्टिव्हिटी शिवाय समोरचा प्रवास करणे शक्यच नाही. आणि हा जर आपल्याला करायचा असेल आज प्रवास सुरू, तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या ब्रह्मांडातल्या सगळ्या लोकांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, धरतील सगळ्या तत्वांना आपल्याला घडवणाऱ्या धन्यवाद करावा लागेल. आणि हे फिलिंग येऊ द्या, हे फिलिंग येऊ द्या. वेळ लागला तरी चालेल, कारण खूप वेळ झालाय आपण एकमेकांना धन्यवाद नाही केलेला. माहितीये प्रत्येकाला, प्रत्येकाने आपलं मन इथे स्वतःलाच उघडून दाखवायचं आहे. येस, आपला आपला प्रवास आहे. बघा किती दिवस झाले आपण आपल्या आईजवळ बसून तिला विचारलं नाही की का गं तू कशी आहेस, तिला धन्यवाद करा. आपल्या मिसेसला आपण विचारलं नाही की तू कशी आहेस, तिला धन्यवाद करा. आपल्या मिस्टरांना आपण विचारलं नाही, आपल्या आई बाबांना आपण विचारलेलं नाही. आपल्या धावपळीच्या जगामध्ये कदाचित आपण हे विसरलो असेल. जागवा स्वतःला, आणि खरंच या धरती मातेचे, आपल्या प्रत्येक बॉडी पार्टचे धन्यवाद करा. आपल्याला मदत करणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणाऱ्या, सकाळपासून सायंकाळपर्यंत मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद. हाच आपला प्रवास आहे. आणि ते फिलिंग येऊ द्या, आणि 3दा धन्यवाद म्हणा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आलंय फिलिंग सर्वांना? दिसलेत ते Yes. चेहरे? पुन्हा कोणी मदत केली तुम्हाला? येस. आठवल्यात त्या आठवणी? वाव, लहानपणीच्या आठवणी खूप आठवल्या. येस. कुणाच्या डोळ्यात अश्रू असतील, कारण ते आनंदाचे Yes. असतील की मी बरेच दिवस झाले ना माझ्या मुलीला पण मी बोलले नाही. ती किती छान ना, माझ्यासाठी किती छान 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 स्वप्न बघत असते ना, की माझ्या आईने असं करावं, माझ्या आईने तसं करावं. आपण तिला विसरलोय का? कधी कधी आपली मुलं बाहेर असतात, आई वडील बाहेर असतात. आठवा, आणि नक्कीच या प्रवासाला सुरुवात करा. आपल्या बॉडी पार्ट्सला जर आपण कधी धन्यवाद केले नसतील ना, तर त्यांना धन्यवाद करा. बघा त्या डोळ्यांकडे, जे इतकं सुंदर 2026 हे वर्ष त्यांनी आपल्याला दाखवलंय, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही चला, मला सगळ्यांनी थंब द्या की सगळ्यांचे धन्यवाद झालेत. आणि उरलेले रात्री झोपताना आपल्याला करायचे आहेत, एनर्जीनी करायचे आहेत. आणि आपला Yes, yes, समोरचा yes, प्रवास yes. आपण सुरुवात करूया. Yes. आता आभाराचं Yes, जर yes. फिलिंग आलं असेल, तर आपण जेव्हा आपण स्वतःला पण खूप धन्यवाद करू ना, एक खरंच गोष्ट आहे, जेव्हा आपण स्वतःचे आभार मानतो ना, आता सगळ्यांनी ना Yes. स्वतःचं नाव घ्यायचं, स्वतःचे आभार म्हणा बरं. चला, मी म्हणेन धन्यवाद सोनाली. आज सर्वांनी ही- स्वतःचं नाव घ्या. सर्वांनी स्वतःचं नाव घ्यायचंय. स्वतःचा प्रवास आहे ना हा आपला, म्हणून प्रत्येकाला म्हणा धन्यवाद, धन्यवाद सोनाली. वाव, आज किती एनर्जेटिक माणसे आपल्या समोर बसलेली आहे.
ही सगळी सोन्यासारखी माणसे आज आपल्यासाठी, आपल्याला ऐकण्यासाठी, रॉन्डाबांना ऐकण्यासाठी, जादू समजून घेण्यासाठी इथे आली आहेत. आणि यांना नव्या प्रवासात आपण घेऊन जाण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी आणि स्वतः एक हिंमत घेऊन समोर येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि स्वतःचे धन्यवाद करा की इथे तुम्ही एवढ्या थंडीमध्ये कुणी प्रवास करून आलंय, कुणी दिवसभराचा थकवा आहे, कुणी रात्रीचा थकवा अजून गेलेला नाही, तरी 1 तास येऊन इथे बसलात. आणि ही एनर्जी खरंच आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजपासून ना सुरुवात करा धन्यवाद म्हणायला. मी बऱ्याचदा ना काही जणांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायची श्रद्धा, तर माहितीये का काय मॅडम छोट्या नाही कशाला धन्यवाद म्हणताय, हे माझं कामच होतं, हे कर्तव्यच होतं. पण हे किती दिवस ना प्रत्येक जण किती दिवस कर्तव्य करत राहणार आपली पण तर काही कर्तव्य आहेत ना. मग चला तर धन्यवाद या सुंदर शब्दाने आज आपल्या रोमारोमामध्ये हा शब्द बसवूया आणि सुरुवात करूया या जादुई नगरीत. आता आणि काय करायचं आपल्याला, एक श्रद्धा आभार तर मानलेत, आता आपण ना समोरच्या जे 28 चॅप्टर्स आहेत ना, कारण प्रत्येकाजवळ पुस्तक आहे, पुस्तक नसेल तर तुम्ही मागवून घ्या आणि वाचा ते. प्रत्येक जण इथे नर्सरी KG1 KG2 चा प्रवास झालेला आहे, शिकलेला आहेच प्रत्येक जण इथे. जो नसेल, ज्याला नसेल वाचता येत त्याला आपण मदत करूया वाचण्याकरता. पण प्रत्येकाने हे पुस्तक Amazon वरती आहे, तुम्ही ऑर्डर करा, मागवा, येईल 2-3 दिवसात, तेव्हा वाचा आणि त्याचा पूर्ण अभ्यास आपण सुरुवातीला वाचन केलेला आहे. आता आपण जाऊया, आपला 28 दिवसाचा प्रवास कसा असणार आहे याचा परिचय आपण देतो. श्रद्धा सुरुवात करूया. येस. पुढे गोजर मीडियाचे शामस होयरे आणि कार्ला थॉर्नटन यांनी पुस्तकाची मांडणी, आतील रचना करून अंतिम निर्मिती केली. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. माझं आधीच पुस्तक द सिक्रेटसाठी काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी खूप मदत केली आहे. तोच माझा खरा आधारस्तंभ होता. या संपूर्ण प्रकाशन चमूच पथकाचं नेतृत्व करणारी माझी बहीण जॉन चाइल्ड हिची मला विशेष मदत झाली. या मोठ्या निर्मिती गटाचे नेतृत्व करणारी अँड्रिया केर, या पुस्तकासाठी जादूमय छायाचित्र काढणारी राफेल किल्फाट्रिक आणि तिला मदत करणारे पॉल हॅरिग्रंट आणि माझी बहीण ग्लेंडा बेल यांनी त्यांच्याशी संबंधित आपल्याला पुस्तक दाखवता येणार का श्रद्धा? आपल्याला पुस्तक, कारण त्यांना पण वाचता येणार ना. नहीं आयुष सर जी, हमें किताब अनुक्रमणिका जी आहे ती दाखवता येईल का? अजून सुरू व्हायचं आहे, फक्त फर्स्ट पेज आहे. आपण अनुक्रमणिका घेऊया श्रद्धा डायरेक्ट. डायरेक्ट आपण काय करूया, त्याचे चॅप्टर 28 चॅप्टर्स काय आहेत ना, 28 चॅप्टर अनुक्रमणिका घेऊया की एक पहिल्या चॅप्टर पासून ते 28 चॅप्टर पर्यंत काय आहे याच्या आधीचा इंडेक्स हम ये करेंगे. आयुष सर इंडेक्स स्टार्ट कर दीजिए, चॅप्टर 1 से 28 तक. ओके. आपण आता 2 मिनिटांमध्ये चॅप्टरची नावं जाणून घेऊया आणि मग काही मला शेअरिंग्स घ्यायची आहेत, ती 10 मिनिटात आपण संपवूया. आणि कारण आता प्रत्येक जण न्यू इयरच्या जोशमध्ये आहेत आणि बरीच जण कालच्या पण 31st सेलिब्रेशनमुळे थकलेले पण असतील, तर आपण त्यांची जास्त हे न घेता, जास्त वेळ न घेता, आपण एक फक्त 28 दिवसाचा प्रवास पटापट अनुक्रमणिका वाचून घेऊया. चला सर, इंडेक्स आयुष सर इंडेक्स दिखा दीजिए सभी को. अभी दिख रहा था मैम PDF? हाँ अभी दिख रहा Yes, था. sir, yes. दिखा दीजिए सर. मॅम तुम्ही फास्ट कंटिन्यू करताय? हा, मी अनुक्रमणिका वाचते श्रद्धा. चालेल सर. चला. तुमचा जादूवर विश्वास आहे का? सर्वात पहिलं चॅप्टर असणार आहे आपलं, तुमचा जादूवर विश्वास आहे का? एक महान रहस्याची उकल
तुमच्या जीवनात जादू आणा. जादूचे पुस्तक. आता ह्या 4 चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिलं आहे? हा प्रवास आहे. आपण कसं कसं समोर जाणार आहोत. उद्यापासून आपण याला सुरुवात करणार आहोत. हाच आपला काय होता? परिचय होता पुस्तकाचा. कारण आभार Yes. शब्द जर आपल्या मनामध्ये हे झाला असेल, भिनला असेल, तर हे पुस्तक वाचायला आपण आता तयार आहोत. म्हणून पहिला दिवस असणार आहे, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा दिवस जादूचा दगड असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा दिवस असणार आहे जादूचे नातेसंबंध. त्याच्यानंतर चौथा दिवस जादूचे आरोग्य. 5वा दिवस असणार आहे जादूची धनसंपत्ती. 6वा दिवस असणार आहे कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. ऍक्च्युली आपण आरोग्य, नातेसंबंध, आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपण ह्या सगळे चॅप्टर्स कंप्लीट करत करत आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा जादू बघणार आहोत. आणि 7वा दिवस नकारात्मक विचारांतून विचार नाकारणारी जादू. आपल्यातच ज्या नकारात्मक विचार आज जे आपण बाहेर काढले ना, त्याच्यावरती पण आपण विचार करणार आहोत. आजचा जादूचा दिवस घटक पदार्थ तो पण आपण बघणार आहोत. 9वा दिवस असणार आहे पैशाचे लोहचुंबक. वाव, आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय असणार आहे. पैसा कसा अट्रॅक्ट करायचा हे आपल्याला जादू शिकवणार आहे. त्याच्यानंतर 10वा दिवस असणार आहे प्रत्येकासाठी जादूचे धुलकन. बघा, इथून चॅप्टर थोडे ना सिनियर होतात आहे, कारण आपण जादूमय होणार आहोत आणि हळूहळू आपल्यामध्ये जादू येणार आहे. मग आपल्याला रॉन्डामननी सांगितले की जेव्हा तुमच्यामध्ये जादू येणार ना, तुम्ही इतरांना पण ते देऊ शकता. आपल्यामध्ये आशीर्वाद देण्याची आपण जर फुलफिल असू ना त्या गोष्टीसाठी, तर आपण इतरांना पण ते देऊ शकतो. हा निसर्गाचा नियमच आहे. हा नियम आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे जादूची सकाळ आपण बघणार आहोत. आणि 12वा दिवस आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूंच्या व्यक्ती कोण कोण आहे हे आपण जाणणार आहोत. 13वा दिवस असणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. म्हणून तुम्हाला इथे राहायचंच आहे. हा प्रवास पूर्ण करत परत बघा जादू कशी वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर 14वा दिवस आहे अनुभवा जादूचा दिवस. श्रद्धा मॅडम, प्रत्येक दिवस जादूचा होणार आहे आपला, बरं का? आणि 15वा दिवस असणार आहे येस तुमचे नातेसंबंध. बघा, पैसा पण मिळतोय, नातेसंबंध पण छान होतात आहे. 16वा दिवस आरोग्यातील जादू. वाव, आपले नातेसंबंध छान झाले, पैसा पण आलाय, सगळ्या गोष्टी आहे. आता आपल्याला पैसा तर कमावतोय ना, पैसा पण कमावणं शिका. आधी तो पैसा आता काय करायचा आहे, आपल्याला आपल्यासाठी वापरायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही चमत्कार बघायचे आहेत आणि ते चमत्कार आपण बघणार आहोत धनादेशातून. 17वा दिवस जादूचा धनादेश आपल्याला लिहायचा आहे, चेक. कारण जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा येणार तेव्हा आपण इतरांना चेक पण देणार आहोत की नाही. आधी आपल्यासाठी आपण लिहिणार आहोत, मग आपण इतरांना पण ते देणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा आहे कामांची जादूची सूची. आता आपल्याजवळ भरपूर पैसा आलाय, आपलं स्वास्थ्य पण छान आहे आणि आपल्यामध्ये एनर्जी पण आली आहे, आपण धन्यवाद पण म्हणायला लागलो, आपले सगळे नातेसंबंध छान झाले आहेत. आता काय आहे, आपल्याला यादी करायची. आता आपल्याला काय करायचंय, जादूची यादी. त्याच्यानंतर जादूची शतपावली. प्रत्येक पावलावर आपल्याला कशी जादू घडवायची, कसं धन्यवाद म्हणायचं हे आपण शिकणार आहोत. आणि मग हृदयस्थ जादू. मग आपल्या हृदयाला आपण जादूने भरणार आहोत. आणि त्याच्यानंतर 21व्या दिवशी दिसणार आहे त्याचे भव्य दिव्य परिणाम. 22व्या दिवशी तुमच्या डोळ्यात देखत 22व्या दिवस पर्यंत तर आपल्याला सगळीकडे जादूच जादू दिसणार आहे. आणि हे सगळे शितांनी जे करणार आहे ना, जे टिकून राहणार आहेत ना, ते उद्याच त्यांच्या लाईफ मध्ये जादू असणार आहे. ज्यांनी मनापासून सगळ्यांना धन्यवाद म्हटलंय ना, आज ज्यांनी आपल्या मिसेसची, आपल्या मिस्टरांची, आपल्या बहिणीची, भावाची, सगळ्यांची तारीफ केलेली आहे, आईची, बाबाची, सगळ्यांची, तर काय जादू असणार आहे ना, उद्याचा दिवस जादूमय असणार आहे. बघा तुम्ही उद्याचा दिवस. आणि त्याच्यानंतर होणार आहे जादुई हवा. वाव, जे श्वास आपण घेणार आहोत ना, विचार करा की प्रत्येक श्वास जादू असणार आहे. आणि जादूची कांडी. मग आपण जादूगर बनणार आहोत.
आपल्या हातात जादूची Yes. कांडी येणार आहे, कारण आपण जादूगर, आपण ती कांडी फिरवून आपल्याला जे हवं आहे ती मिळवणार आहोत आणि आपण इतरांना पण ते देणार आहोत. मग आपल्याला दिसतील जादूचे संकेत, साईन देणार आहे आपल्याला युनिव्हर्स की येस, आता तू पूर्णपणे तयार झाला आहे ही जादू वापरायला. आणि आता तुम्ही संकेत ओळखून प्रवास करणार आहात आणि 26व्या दिवशी चुकांचं रूपांतर जादूने वरदानात करणार आहात. येस, Yes. तुम्हाला जादू मिळाली आहे. जादूचे धुलीकण पण तुमच्या हातात आले आणि वापरायचे आता तुम्हाला. आणि मग आपण आपला प्रवास करणार आहोत जादूचा आरसा, त्याच्यानंतर जादूचे स्मरण. हे स्मरण म्हणजे आपण काय करणार आहोत, असाइनमेंट्स घेणार आहोत. याच्यामध्ये खूप साऱ्या आपल्याला एक्सरसाइज करायचे आहे आणि त्याच्यातून आपल्याला जादूचं स्मरण ठेवायचंय. नाहीतर रॉन्डाबांनी म्हटलंय प्रत्येक गोष्टी जो दिया जाता है वो लिया भी जाता है. प्रॅक्टिस मध्ये राहणार नाही ना. आज जर तुम्ही धन्यवाद केले, 2 दिवसानंतर परत विसरलात धन्यवाद करायला, तर तुम्हाला जादू मिळणार नाही. भाजीमध्ये कधीतरी कुठेतरी मीठ कमी झालेलं दिसेल, कधीतरी गोडवा कमी झालेला दिसेल, कारण जादू धन्यवादाची जादू कमी होते की हाच त्याचा असर आहे. आणि आपल्याला मग स्मरणात ठेवायची आहे ती जादू आणि आपला भविष्य काळ आपल्याला जादूमय करायचा आहे. आणि ही जादू कधीही न संपणारी असे चॅप्टर्स आपल्याला पूर्ण करायचे आहे. कोण करणार आहे 28 दिवस? सगळ्यांनी थंब द्या. सगळे कमिटेड आहात. कुणाला बघायची है जादू? यस, आयुष सर, सभी को सगळे अनम्यूट बसलेले- कीजिए, मुझे आवाज चाहिए इनका. Yes, उनकी ना मुझे त्यांची मला काय शक्ती बघायची आहे, त्यांच्या आवाजातली शक्ती बघायची आहे. Yes, 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 madam, yes, Yes, yes. oh, Ma'am, yes. तुमच्यासाठी धन्यवाद. Yes, 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 yes. Yes, ma'am. Yes, ma'am. वाव, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगतोय की तुम्ही आज धन्यवाद म्हटल्यानंतर बाजूच्यांनी पण तुम्हाला किती सुंदर स्माइल दिली असेल ना. चला हसा तर मग. आपला जन्म हसण्यासाठी झालाय, आनंद घेण्यासाठी झालाय. कुठे ताण तणावात राहताय? नवीन वर्ष आहे हे, जोशपूर्ण. आणि सगळे ताण तणाव संपलेत. आता नवीन वर्ष असणार आहे. ताण तणावात 0%, चिंता 0% आणि आनंद 100%. 100%. येस. चला तर हा प्रवास आपल्याला, चला आता आपण ना शेअरिंग घेऊया. श्रद्धा मॅम, बाकीचा प्रवास. Yes. आवाज. हॅलो. मैम आप म्यूट है. कैसे क्या हो गया? सोनाली मैम आप हेलो? म्यूट है. मेरा वॉइस आ रहा है सर? नहीं हमें हाँ, परफेक्ट. अभी आ रहा है. ओके, हा, ओके. चला आपण काय करूया, 9 ते 10 आपला हा प्रवास आपण करणार आहोत जादूचा. आणि त्याच्यानंतर Yes. 10 मिनिट आपण शेअरिंग ठेवणार आहोत रोज. आणि आता Okay. बोलायचं आहे, सर्वांना बोलायचं आहे. आतापर्यंत मी Yes. शेअरिंग बऱ्याच जणांचे ऐकले की थोडं हिंदीमध्ये बोलताना त्यांना थोडा त्रास व्हायचा, पण आता हो. आपल्याला मन आपलं मोकळं मराठी करायचं आहे. माणसं आले आता. येस, मन हँडरेज मोकळं करा. करायला कुणाला मराठी शेअरिंग माणसं. करायचंय? बस 10 मिनिटांमध्ये आपला हा प्रवास इथे आपण आजचा प्रवास थांबवूया. त्याच्या आधी काही शेअरिंग्स असतील? स्टार्टिंग पासनं जे होते ते आपल्याला शेअरिंग देऊ शकतात. येस. आता किती मेंबर्स आहेत आपले? वाव, 199 प्लस आहेत आपल्याकडे. येस, ओके, येस, येस. चला आपला दिवस सफल झालाय आजचा. आणि मी खरंच अहिरे सर आहेत का आज, आणि जिथे कुठे ते असतील, महागुरु अहिरे सरांना मी माझा नमस्कार करते. नमस्कार अहिरे सर. नमस्कार मुरारी सर, मी तुम्हाला नमस्कार करते. ऍक्च्युली तुम्ही सर्वांनी या सगळ्यांच्या जीवनामध्ये जी जादू आणली आहे ना, माय लाईफ थ्रू, खरंच येस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद.
चला आपण सुरुवात करूया शेअरिंगला. येस. श्रीकांत नारायण सर अनम्यूट करा. आयुष नमस्कार सर, सर जी. श्रीकांत नारायण. अनम्यूट कीजिए सर. येस. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सगळ्यांना नमस्कार नमस्कार. नमस्कार. आणि नवीन 2026 वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांना. सर खूप खूप शुभेच्छा. मॅडम, हे माझं 3 हिंदी सेशन केले मी विजय सरांचे, आणि हे ओके. माझं मराठीचं पहिलं सेशन सुरू आहे मॅडम. ओके. सर्वप्रथम तर मी आमचे महागुरु किशोर अहिरे सर, आमचे महागुरु मुरारी माले सर, आणि तसेच आमचे रँडोबेन मॅडम, आणि आम्हाला मॅजिक पुस्तक शिकवणारे विजय सर, ममता मॅम, रेणू मॅम, नीलम मॅम, आणि अजून एक मॅम मिळाले आम्हाला आता, सोनाली मॅम, आणि रीडर श्रद्धा मॅम. यांचे मनपूर्वक Thank you. आभारी आहे की आमच्या जीवनामध्ये हे मॅजिक पुस्तकाविषयी सर्व माहिती आम्हाला ही घर बसल्या मिळणार आहे, आणि आमच्या Yes, जीवनामध्ये त्याचा बदल होणार आहे. आधीच्या 3 सेशन केलेले असल्यामुळे मला बऱ्यापैकी समजलं, आणि माझ्या पण जीवनामध्ये या मॅजिक पुस्तकमुळे बराचसा बदल झालेला आहे. आणि एकच बदल सांगतो मी तुम्हाला, की माझ्या मुलांनी Yes. जे ग्रॅटिट्यूड केलेलं होतं की माझ्या घरामध्ये ही 4 व्हीलर आली पाहिजे, तर ती ऍक्च्युअल फेब्रुवारीमध्ये घ्यायची होती, तर ती नोव्हेंबर महिन्यामध्येच माझ्या घरामध्ये सामील झालेली आहे. त्यासाठी लागणारं धन मी बनवलेले मॅजिक चेक हे माझ्या जीवनामध्ये आले. हेच माझं शेअरिंग मी इथं संपवतो मॅडम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असेच जुळून राहा खूप आणि सुंदर असाच sharing. प्रवास सुरू ठेवा. आज 1 गाडी, उद्या 2 गाड्या, नंतर 4 गाड्या आम्ही गोल्डन डस्ट देतोय. तुमची सगळी स्वप्न 2026 मध्ये पूर्ण होत. नेक्स्ट धन्यवाद लक्ष्मण मॅडम. वाळे सर. अनम्यूट करा स्वतःला. लक्ष्मण उबाले जी. येस. सर अनम्यूट कीजिए. उबाले जी. हाँ नमस्कार मैम. नमस्कार नमस्कार सर. सर. नमस्कार. हाँ नमस्कार मॅम. सर्वप्रथम आपले धन्यवाद मॅडम. आपण जे नागपूरला रिट्रीट प्रोग्राम घेतला होता त्या प्रोग्रामला मी आलो होतो. तर खूप छान प्रोग्राम झाला, आणि तेव्हापासून मला मॅजिक बुक विषयी चांगली माहिती मिळाली, आणि मी आता दररोज रेग्युलर करतोय. छान वाटतंय मॅडम. वाव. धन्यवाद. आणि धन्यवाद सर्व मॅडम. तुमचे धन्यवाद. तुम्ही रिट्रीटला आलात आणि तो आनंद घेतलात, आणि तो तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद अजूनही मला दिसतो आहे. तो फार तुम्ही छान कार्यक्रम होता मॅडम. एकदम अजूनही तो जेवण तुमच्या वगैरे एकदम छान होते. येस मनामध्ये तो अजूनही संध्याकाळी साठवून ठेवलाय. संध्याकाळी आम्ही संभाजीनगरला येताना आम्हाला म्हणजे गाडी नव्हती, तर आम्ही होल्ट थांबायचं ठरलं होतं, तर आम्हाला ताबडतोब आपण रूम उपलब्ध करून दिली. परंतु नंतर आम्हाला परत गाडीची व्यवस्था झाली, त्याच्यामुळं मग आम्ही निघालो तिथून. पण खरंच छान कार्यक्रम झाला. सगळ्यांचे एकदम धन्यवाद मॅडम, आपल्या सगळ्या टीमचे, आणि फार छान कार्यक्रम झाला. त्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. अशीच ऊर्जा देत राहा, घेत राहा, आणि आपण आपला समोरचा प्रवास खूप छान आहे. आता अशा अनेक रिट्रीट्स आपण करणार आहोत, आणि तुमच्या चेहऱ्यावरचा अजून आनंद मला बघायचा आहे. म्हणजे तुमच्या बाजूला पण मला तुमची फॅमिली बघायची आहे, आणि फॅमिलीचा आनंद मला बघायचा आहे. चला सर, धन्यवाद. चला आता समोर जाऊया. नरेश सर, अनम्यूट करा स्वतःला. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मॅडम. सोनवणे सर, नमस्कार. दोघेही आहात आज. खूप आनंद झालाय. ओळखलं तुम्ही. नमस्कार. नमस्कार. येस. पल्लवी मॅम, नमस्कार. बोला सर. एक आज मराठीमध्ये बोला सर. काल Yes. एक शेअरिंग केली होती विजय सर सोबत मी. येतो ना ओके. आवाज? ओके. येस हा, सर. मग बोला बोला. मी ऐकत त्यांना आहे. म्हटलं की माझ्या लाईफ मध्ये 45व्या वर्षामध्ये मॅजिक बुक आला. ते बोलले क्या की बात आहे. सर माझ्या लाईफ मध्ये 55 वर्ष आलं.
पण म्हणलं याच्यात अजून हम्म. मजेची एक गोष्ट झाली म्हटलं सर, की आमच्या मुलांच्या लाईफमध्ये ह्या छोट्या वयातच मॅजिक बुक आलं म्हटलं. तर मग वाव त्याच्यावरून असं मॅजिक झालं, की त्यापेक्षा आज सुंदर काय. मुलांचा क्लासच सुरू झाला बघा. आता वाव लेटेस्ट याच्या पहिले क्लास झाला बघा मुलांचा. ते कसा सुरू झाला काय मला काही माहित नाही, पण आल्यावर हिने सांगितलं मला, की मुलांच्या क्लासवर मुलं बसलेले म्हणे. तर मला एवढं छान वाटलं, म्हणलं बघा चला मुलं बसले ना, काही न करता काहीतरी मुलं तिथं बसले, तर काही न करता काहीतरी मुलं तिथून घेऊन जाणारच. येस प्रत्येक बरोबर आहे का नाही? येस प्रत्येक जण हम्म. कुणाला ना कुणाला तरी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला ते घ्यायला हवं. कारण हा जो जादूचा प्रवास आहे ना सर आपला, याच्यात आपण सगळे ना एकमेकांना सकारात्मकता देणार आहोत ना, आणि ती घेण्याचा प्रयत्न करायचा. मुलांना सांगा, आता आज तुम्ही मुलांकडून पण प्रॅक्टिस करून घ्या धन्यवाद म्हणायची. बघा कुणाकुणाचे धन्यवाद म्हणायचे, त्यांना लिहून द्या, त्यांना सांगा. स्वतः ते लिहत नसतील, लहान असतील ज्यांची मुलं, त्यांना लिहून द्या, बोलायचा प्रयत्न करा. आता आपल्या याच्यातच प्रॅक्टिस सांगितलंय, एकदम झाली सुरू लिखना तुमची आता. है. यस लिखना प्रैक्टिस है, तुमची सुरू बोलना झाली आता. है, सुनना है और विजुअलाइज करना है. तो ये हमें क्या करना है, अभी प्रैक्टिस आज ही से स्टार्ट करनी है. सोने से Yes, पहिले yes. आज झोपायच्या आधी त्यांना तुम्ही एक टास्क द्या आणि हो. बघा, अनुभवा, कारण सुरुवात अनुभवच झाली आपल्याला आहे, कारण समोरचं हे की ते सांगणार आहे. मुलं एकदम मॅजिकल मॉर्निंग, मॅजिकल नाईट, थँक्यू पप्पा, धन्यवाद पप्पा, ते मुलांचं बघा आता स्टार्ट झालेलं आहे. मुलं गुड मॉर्निंग, गुड हा. आफ्टरनून, गुड पहिले नाईट, म्हणायचे मॅजिकल मॉर्निंग मम्मा, मॅजिकल मॉर्निंग पप्पा, मॅजिकल मॉर्निंग आफ्टरनून. जसं आम्ही नागपूर आलो, मुलं तेच म्हणतात फक्त. वाव त्यांचे गुड ग्रेट. मॉर्निंग काय गेले ते. कसं काय काय म्हणताय, काही काही तिथून ते आले कळतच की नाही. त्यांनी ना लगेच तुम्हाला बोलतात, "अरे मम्मी ह्या सोनल मॅडम आल्या." ते सगळ्यांना तुमचा ओळखायला लागले आता. आणि येस युनिव्हर्समध्ये असं युनिव्हर्स ऐकलं. आम्ही नागपूरला अटेंड केली प्रोग्राम. मग म्हटलं अरे मुलांसाठी कधी पाहिजे होतं. लगेच मॅजिक झालं मॅडम. वाव बोललो कारण ना काल तुम्ही ना की म्हटलं सर, विजू सरला बोललो मी, म्हणलं सर ऐसा ऐसा 40 इयर्स में मेरे लाइफ में, और मैंने तो पूरा मैजिक बुक का चैप्टर किया भी नहीं सर, मैंने 2 ही 3 चैप्टर किए, और उसमें मेरे को मतलब हमारे मिसेस ने बोला कि चलो आते ही, उन्होंने मार्केट में गया, बुक लाई, ढूंढी, कहाँ से वही लेकर करके मग तुम्हाला विचारलं होतं, म्हणलं लेखक तेच आहेत का? तो म्हणे हो लेखक तेच आहेत म्हणे. मग त्याचा हा प्रश्नाचं ते उत्तर होतं. मग सरांना बोल, सर बोले, "अरे मेरे तो 55 इयर्स में मेरे यहाँ जीवन में मैजिक बुक आ गई." तो मैंने तेच बोला, तर "सर मैं तो आता अभी तक।" बघा सर, ऍक्च्युली ज्या वयात आपल्या मॅजिक बुक आलंय ना, तिथून आपला जन्म समोरचं समजायचं की आता आपल्याला Yes, yes. आनंदात जगायचंय. आता तुमची मुलं हां. येस. म्हणायला लागली, आता बघा हळूहळू प्रवास कसा जाणार आहे आपला. आता तुम्हाला आणि मी हा तेच आनंद आहे, म्हणलं की आपल्याला ते वाटतंय आज ना तो की जर माझ्या मुलांचा क्लास बालपणात सुरू झाला. हे पुस्तक आलं असतं, हं. तर माझं आज लाईफ काय राहिलं असतं. नाही हा ते काय आपला माहिती प्रवास का? आहे. हो, नक्कीच आपलं वागण्याची सर. पद्धत, बोलण्याची पद्धत, येस राहण्याची पद्धत आणि आपला जो ॲटिट्यूड आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्याच्यामध्ये बरंच काही असं चेंज आणि बरंच काही बदल, बरंच काही बोलण्याचं आणि समोरच्याचा मुलाची थिंकिंग आणि आपल्या मुलाची थिंकिंग ते कॉमन एक वयामध्ये असतात. 8-8 वर्षाचे असतात. पण समोरच्याचं बिहेवियर, वागणूक आणि आपल्या मुलाची वागणूक जेव्हा तो समोरच्या मुलाला बोलेल, तेव्हाच त्या मुलाला कळेल की नाही याच्यात काहीतरी क्वालिटी गुण आहे. काहीतरी याच्यामध्ये विशेष काहीतरी प्राप्त झालेलं आहे. तेव्हा तो त्याला बरोबर. अट्रॅक्शन होईल, त्याला आकर्षित होईल. चला तर आता हे नेक्स्ट एक घेऊया. त्याच्यामुळंच धन्यवाद तुमचे, तुम्ही खूप मनापासून करताय, म्हणून लवकरच तुमच्या जीवनामध्ये असंख्य जादू दिसणार आहे तुम्हाला. आणि आता तर ही सुरुवात आहे सर, अभी तो ये शुरुआत है ना? आता बरोबर, पार्टी तो अभी बरोबर. बाकी है ना. नेक्स्ट. बरोबर, बरोबर. येस, नेक्स्ट, नेक्स्ट. येस येस चलिए थँक यू. नेक्स्ट. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. नेक्स्ट कुमुद मैम, अनम्यूट कीजिए आप. सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद म्हणजे तुम्ही मराठीतून सुरू केलं. येस तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती ना मराठीतून यावं, कारण तुम्हाला हो, भरभरून हो. बोलायचं होतं आणि आपले शब्द हो. आपल्या हृदयाचा ठाव घेतात म्हणतात ना, तो हेच हो. आहे. येस मला सगळ्यांना येस. बोलतं करायचंय आता तुम्हाला. बोला ताई. नमस्कार. 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 सोनाली मॅडम, बोला. माझा आवाज मलाच ऐकू येतोय का काय असं वाटतंय? छान. नाही नाही, ही तुम्ही आहे बोला जादू. मॅडम, बोला.
पहिले तर थँक्यू. तुम्ही मराठीमधून जे सुरू केलेलं आहे जादू पुस्तक रीडिंग आणि त्यांच्या मॅजिक बद्दलची जी माहिती आहे ती त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. ऐकू येते मॅडम? हो हो, बोला येस बोला. मॅडम, येस. मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब नाही करू इच्छित, कारण तुम्ही इतके छान बोलताय ना की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. येस. आणि मागे जे तुम्ही हिंदीमधून सुरू केलं होतं तर ते मी पूर्ण नाही केलं, पण बरचसं केलं, म्हणजे हाफपेक्षा जास्त दिवस मी केलेला आहे. आणि आता जे नवीन सुरू केलं ते मी एकही दिवस मिस करणार नाही, पूर्ण दिवस मी ते करणार आहे. आणि आता मी नागपूरमध्ये जो प्रोग्राम झाला तो तर काय बोलू त्याबद्दल मॅडम, मी एकदम स्पीचलेस आहे. खूपच सुंदर, म्हणजे असं इमॅजिन नव्हतं केलं की इतका सुंदर हा प्रोग्राम होईल. आणि त्या प्रोग्राम मध्ये तुम्हा सगळ्यांना भेटून जी एनर्जी भेटली ना, त्या एनर्जी बद्दल काय बोलू. मला तर जो कोणी भेटलं त्याला सांगतच सुटावं असं वाटतं की बाबा हे असं नको करू, तसं नको करू, तसं नको बोलू. आणि हे सगळं मॅजिक त्यांच्या जीवनात येऊ, त्यांच्या जीवनातली जेवढी निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जावं असं मला सतत वाटत राहते. कारण मी एक स्वतः निगेटिव्हिटी मधून किती गेलेली आहे माझं मलाच माहिती आहे. आणि या जादूमुळे म्हणजे बरीच पॉझिटिव्ह मी बरेच आधीपासून होते, पण तरीही माझं जर लाईफ बघितलं तर माझ्या आजूबाजूला ना माझे आई वडील आहेत ना माझे मिस्टर आहेत. तर या सगळ्या निगेटिव्हिटी मधून मी गेलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहे निगेटिव्हिटी काय असते आणि त्याचा काय त्रास होतो. तो कुणाच्याही जीवनात येऊ नये, आणि असेल तर ती या जादूच्या रूपाने ती निघून जावी, हीच सदिच्छा आहे माझी. आणि 2026 हे जे वर्ष आहे ते सगळ्यांना आनंदाचं आरोग्याचं जावं, सगळे निरोगी राहो, हीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि ही जी जादूची जी लिंक माझ्या जीवनामध्ये आणली आहे ते माझे जे गुरु आहेत, माझे जे अपलाईन लीडर्स आहेत, वैशाली मॅडम आणि माऊरकर मॅडम, त्यांना मी खूप 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 धन्यवाद देऊ इच्छिते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सोनाली मॅडम, श्रद्धा मॅडम, विजय सर, आयुष सर, सगळ्यांना माझे खूप खूप धन्यवाद. आणि हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो. मी तुमच्या सोबत 28 दिवस नक्की असणार आहे. मी बुक सुद्धा मी मागवलेलं आहे, येईलच आता 4-5 दिवसात माझं बुक, ते पण मी रीड करणार आहे. आणि तुम्हाला धन्यवाद बघून ताई. ममता बघून जी एनर्जी येते ना मॅडम, काय बोलू त्या एनर्जी. बरोबर. थँक्यू. आपलं प्रॅक्टिस सेशन मराठीचं पण सुरू होणार आहे. तुम्हाला जी वेळ असेल, मनीषा मॅम 9 ते 10 म्हणाल्या होत्या, पण तुम्ही वेळेसाठी थोडा हे द्या आम्हाला की तुम्हाला कधी शक्य होणार. आपण त्याची प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत, कारण प्रॅक्टिस गरजेची आहे, आपल्याला सराव गरजेचा आहे याचा. आणि आता याच्यानंतर हा परिवार सगळा आपला आहे, त्याच्यामुळे येस. तुम्ही हा आनंद हे समजायचंच नाही की आता आपल्याला कोणी नाही. हा परिवार तुमचा आहे आणि या परिवाराला घेऊन येस. आपल्याला चालायचंय. आणि हा तुम्ही येस. अनुभव इथे नागपूर आल्यानंतर अनुभवलाच असेल. मला कुमुद अजूनही मॅडम, आठवतं. 28 दिवस नाही तर पूर्ण टाइम तुम्हाला आमच्याच सोबत राहायचंय. या बुक है ना? रीडिंग सोबत बाकीचं तुमच्या सोबत अगदी असणार आहे. येस येस. येस. आम्ही आहेत. चला, थँक्यू. अजून कुणाचा? येस, धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान शेअरिंग केलं तुम्ही. आता आपण गुलते सरांना मी विनंती करते की त्यांनी अनम्यूट व्हावं. कुलते सर अनम्यूट कीजिए. जी हाँ बोलिए. नमस्ते सर, आवाज येतोय सर माझा? हा, येतोय सर. परफेक्ट परफेक्ट. मॅडम जी खूप खूप आभारी आहे मी तुमचा, कारण आम्ही हिंदी सेशन मध्ये ना बऱ्याच वेळा असं वाटायचं की आम्ही की मराठी सेशन द्या आम्हाला, कारण हिंदीमध्ये काही वर्ड्स काही शब्द आम्हाला कळत नव्हते. हे बुक आहे, हे 1 वर्षापासून माझ्या घरात होतं, पण त्याचं महत्व मला कळत नव्हतं. ज्यावेळेस मी हिंदीमध्ये केलं ते इतकं हार्ड गेलं, काही समजलं नाही. पण ऍक्च्युअल आता जे मराठीत करायचंय, तर खरं सांगतो मॅडम, आम्ही एवढे हॅपी आहे, एवढे आनंदी आहे की आम्हाला आमच्या मायबोली भाषेमध्ये ऐकायला भेटते, समजायला भेटते. आणि तुमचं जे आज आम्ही आता ऐकलंय पहिलं सेशन आहे, खरंच जबरदस्त आहे मॅडम. तुमच्याकडे एनर्जी जबरदस्त आहे आणि तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने समजून सांगू लागले.
एकदम मराठीत, एकदम प्युअर. आणि आता मला पूर्ण गॅरंटी आली की मॅजिक बुक हे मराठी माणसाला एकदम सोप्या भाषेत आणि साध्या भाषेत लगेच कळेल, जे लगेच खूप वर्षापासून लोकांना कळत नव्हतं. येस तर मी सुद्धा महागुरु किशोर आयरे सरांच्या टीम मध्ये आहे, संभाजीनगर मध्ये असतो मी. ऍक्च्युली ते 10 बुक दिवाळीला, म्हणजे मी बुक मागवले, दिवाळीला वाटले काही लोकांना गिफ्ट, पण ते मराठी होते आणि आमचे हिंदी सेशन चालायचे. तर खूप ओके मोठं आपल्या ह्यालाच झूमला. तर खूप लोकांना ते मिस व्हायचं. पण मग आता जे तुम्ही मराठी केलं, आता हे मराठी बुक सगळ्यांना कामी येणार आहे. सर आता तर सगळ्या लोकांना जोडा आणि ज्यांच्यात, म्हणूनच आज आपण ना इंट्रोडक्शन सेशन ठेवलंय, कारण मराठी माणसांना जोडा सगळ्या, कारण हे बुक ना आपल्यामध्ये काय जादू आणतंय, हे रिट्रीट केल्यानंतर ही जी शक्ती आपल्याला आली ना, आणि हे सगळं तुम्ही जे अट्रॅक्ट केलंय, आणि मी पण तुम्हाला कदाचित अट्रॅक्ट केलं असेल. इतके वर्ष झाले, मी 15 यस, वर्ष झाले मराठी हा विषय शिकवते सर, आणि लहान क्या बात आहे. मुलांना शिकवता शिकवता आज मोठ्यांना मी पण शिकतच आहे. मी पण नाही, प्रॅक्टिशनरच आहे या बुकची. आणि खरंच आज तुमचा अनुभव ना मला घ्यायचा होता. मला बऱ्याच येस, लोकांचा अनुभव पण घ्यायचा होता आणि आपला पण अनुभव द्यायचा होता. हेच पुस्तक आपल्याला एकत्र येण्यासाठी शिकवणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अट्रॅक्ट केल्यामुळे ही गोष्ट घडून आली. आणि तुम्ही सर्वांनी जी मनापासून याची आवड मनात आणली ना, ते खूप महत्वाचं. कारण म्हणतात येस ना मॅडम. की एक सुरुवात होणं महत्वाचं आहे. आता सुरुवात झालेली आहे सर, आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जादूच जादू असणार आहे. येस मॅडम, मी येस आता याच्यात खूप मोठं सहभाग घेणार आहे. मी माझ्या जवळ जेवढे माझे लीडर्स आहे, माझे जे टीम आहे, माझे जे जवळचे नातेवाईक आहे, आप्त संबंधित आहे, मित्र परिवार आहे, त्या सगळ्यांना मी याचा 100% प्रसार करणार आहे. येस खूप कारण मज्जा मॅजिक येणार बुक आहे. मुळे म्हणजे मला द सिक्रेट मुळे अनुभव आहे. मॅजिक येस बुक हे जे आहे, या बाबतीत मी खूप जबरदस्त अनुभव घेतलेले, हिंदी मॅजिक बुक मध्ये बी अनुभव घेतलेले. आपली विचारधारणा बदलती, आपले राहण सहन बदलते, आपले थॉट प्रोसेस चेंज झाल्यानंतर आपलं वर्तणूक चेंज होतं. खूप जबरदस्त याचे रिझल्ट आहे मॅडम. कारण जेव्हा सगळ्यात महत्वाचा विचार बदलले तर आपले आचार बदलतील, आचार बदलले तर व्यवहार बदलतील आणि स्वभाव बी बदलतील. वाव खूप जबरदस्त आहे बघा, मॅडम हे. इतकी शब्दांची गुंफण जी आहे ना, ही मराठी यस, म्हणजे हिंदीत असती हार्ट तर टू हार्ट कदाचित बोलले जाते बोलले मॅडम. नसते. हृदयाची भाषा हृदयापर्यंत वाव जाते मॅडम मराठीत असल्यानंतर. सुंदर येस सुंदर 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 आणि मस्त. खूप छान वाटलं मॅडम, कारण मराठीत सगळे बोलतायत आणि आपल्यात बोलल्यासारखं वाटतंय आता. एकदम भारी. येस आणि खरंच माझ्या हा आपला शुभेच्छा आता आहे. परिवार झालाय आणि अशा घरात असंख्य असल्यासारखं वाटतंय. परिवाराला आपल्याला जोडायचं आहे. कारण ही जी शक्ती आहे ना, ही आपल्याला वाढवायची आहे. आणि आपण मराठी माणसं कुठेच कमी नाही आहोत हो, या बिलकुल. 100% सगळ्या ठिकाणी आपण मराठी अपुरा माणसं पण आहेत. कशातच कमी नाही आहोत. नाही फक्त नाही नाही काय, नाही. आपण ना थोडे पुशअपची वाट बघतो. कोणीतरी मला म्हणेल, कोणीतरी मला करण्याची एक संधी देईल. आता संधीची वाट नाही बघायची, आपण येस, संधीचं सोनं करायचं. राईट मॅडम, या राईट. आणि संधीत सोनं करणार आहे मॅडम. आणि येस आम्हाला येस 100% प्राऊड फील आहे. तुम्ही हे जे घेतलेलं हातामध्ये व्रत ते येस 100% आपण यशस्वी करणार आहे मॅडम. आणि नक्कीच आजीवन लोकांना या जादूबद्दल आपण सांगणार आणि त्यांचे आयुष्य बदलणार सांगणार. मॅडम. कारण हे तर मॅडम, देण्याची प्रक्रिया, आता आपल्याला देण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला पहिले फुलफिल आपण होणार आणि आपण येस, इतरांना देणार येस देणार. मॅडम, येस, येस, आणि येस. हे आपल्याला आपल्या संतांनी, आपल्या महामानवांनी हेच आपल्याला शिकवलंय. आणि राईट हाच मॅडम. प्रवास आता समोरचा असणार. चला धन्यवाद आणि सरजी, खूप छान थँक्यू शेअरिंग मॅडम, तुमचं. खूप 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 थँक्यू मॅडम. तुमचे मी चला मनापासून आभार मानतो आता मॅडम. आपल्याला थँक्यू. 10:30 झालेत. हा प्रवास इथे थांबवावासा नाही वाटत आहे, पण उद्या भेटण्याकरता, याच ऊर्जेने भेटण्याकरिता आणि श्रद्धा मॅडमनी इतक्या सुंदर रिडिंग करण्याकरिता आणि त्यांची जी एनर्जी आहे ना, ही आपण मी म्हंटलंय ना की इथे सगळे एनर्जेटिक लोक आहेत, त्याच्यामुळे ही एनर्जी आपल्याला काय करायची आता अशीच टिकवून ठेवायची. आणि उद्या याच एनर्जीने आपण 9 वाजता भेटूया. शक्य झाल्यास आपण लवकरात लवकर 1 तासामध्ये हा सेशन संपवण्याचा प्रयत्न करूया. आज थोडं अर्धा तास लेट होतोय आपण, पण काही नाही, पहिला दिवस आहे. अर्धा तास आम्ही एक्स्ट्राचा घेतला होता, कारण आम्हाला तुमचं ऐकायचं होतं आणि काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. आणि हे सांगणे आणि ऐकण्याचा प्रवास आपला निरंतर राहणार. आणि उद्या मला 10 मिनिट आधी मी सुरू करणार सेशन, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे तयार राहायचं शेअरिंग करता. आज आपल्या मुलाबाळांना, आपल्या सगळ्यांना, आपल्या घरच्या थोरांना, सगळ्यांना धन्यवाद कसे करायचे हे आपण शिकवणार आहोत. पहिले तर आपण आज शिकलो आहोत आणि आता आपण सांगणार पण आहोत. आणि सगळ्यांनी धन्यवाद हे आपल्या जीवनात आणायचं आहे. चला तर नक्कीच. आज संपायचं आपण इथे सेशन. येस मॅडम, सोनाली मॅडम, जी नेक्स्ट स्लाइड आहे तर त्यावर थोडं बोलून आपण यांना यामध्ये काय दिसतंय यांचा आपण उद्याला मग अभ्यास दिल्यासारखं स्लाइड दाखवूया आणि त्याच्यानंतर आपण सेशन हे करूया. चला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. उद्या सोनाली मॅडम तुम्हाला प्रश्न करील, यामध्ये तुम्हाला काय फील होतंय आपण देखील त्याला फील आयुष पण सर करूया. जी वो ये दिखा दीजिए. हाँ जी. येस. ओके. चला सगळ्यांनी ना हे चित्र झूम करता येईल. झूम करना होगा आयुष सर. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्याचं आणि Yes. त्याला झूम पण करा. आता Yes. हे पुस्तकातलं ना चित्र आहे. रॉन्डामनी हे चित्र दाखवलंय कारण आपल्याला उद्या एंटर करायचं याच्यामध्ये. येस. या प्रवासात आपल्याला सुरुवात करायची, तर सगळ्यांनी बघून घ्या काय आहे ते. आणि आपापल्या शब्दांमध्ये ना उद्या सगळ्यांनी हा प्रवास सुरुवात करताना फील प्रत्येक करायचंय. जणी इथे काय करायचं आहे, सांगायचंय की तुमचा प्रवास कुठे होणार आहे. हा आपण कुठे जाणार आहोत प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे ना हा प्रवास कुठला आहे. तर कोणाला ते काय दिसतंय, कोणाला जंगल आणि दिसतंय. आपण निघतोय दिल्लीकडे, असं नको व्हायला. येस येस. हे तुम्हाला काय फील करत आहे आता जसं तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार दिसते आहे. कोणाला प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच वेगळा असू शकतो. तर तुम्हा सगळ्यांना स्वतः ते फील करायचंय ते पिक्चर काय आहे आणि याच्यावर आपण उद्या बोलणार आहे. तर मॅडम इथेच आपण स्टॉप करायचं आहे येस. आजचं सेशन. चला धन्यवाद विजय सर जी, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हिरे सर जी, धन्यवाद ममता जी, धन्यवाद श्रद्धा मॅम, धन्यवाद मनीषा मॅम, धन्यवाद रेनू मॅम, नीलिमा मॅम, धन्यवाद आयुष सर. आयुष सरांचे ना लाखो मनापासून खरंच येस येस. आयुष सरांनी आजची मीटिंग सर पहिला एकदम salute powerful, या नवीन successful. वर्षाचा आयुष सर तुम्हाला येस येस येस. थैंक यू सो मच. जे आम्हाला सांभाळून घेतलं. हमें ताकत दी आज के सेशन लेने की. चलो हो जाता है. आयुष सर क्या बोलते हैं पता है क्या, सोनाली मैम हो जाता है बिल्कुल सब मस्त हो जाता है. थँक्यू सर, थँक्यू सो मच. या लॅपटॉपचे धन्यवाद. तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या एनर्जीचे धन्यवाद. जे उपस्थित राहिले शेवटपर्यंत, हे 50 जे थांबलेले आहेत ना त्यांच्या एनर्जीला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या संपूर्ण ब्रह्मांडाला धन्यवाद. आणि खूप छान झोप घ्या आजच्या रात्रीमध्ये, कारण आपण सगळ्यांना धन्यवाद केलेले आहे आणि आपल्या आत्म्याला आपण शांत केलं, आपल्या सोलला शांत केलंय. कारण खूप दिवसापासून आपण विसरलो होतो हा शब्द. आणि रॉन्डाबननी आपल्याला जादूच्या पुस्तकामध्ये, जादूच्या दुनियेमध्ये प्रवास करण्याआधी हा धन्यवाद शब्द 3दा बोलायला शिकवलंय. तर लक्षात ठेवा हा शब्द 3दा म्हणायचा आहे. चला सर्वांनी सुरुवात करा. आयुष सर सभी को ना अनम्यूट कर दीजिए, फिर हम ये मीटिंग आज यही समाप्त करते हैं. चलिए सभी ने हाथ जोड़ के 3 बार धन्यवाद बोलेंगे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयुष सर सभी को अनम्यूट धन्यवाद. कीजिए. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद 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 आणि अशाच या ऊर्जेमध्ये धन्यवाद सेशन इथे समाप्त करतो आहोत. उद्या नवीन ऊर्जेने एकमेकांना भेटणार. त्याच्याकरिता
शुभरात्री. सर्वांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू हॅपी न्यू इयर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या अजून एकदा शुभेच्छा. आणि आज जेवढे आहेत ना, उद्या याच्यापेक्षा मला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोनाली मॅडम. येस, त्याच्यापेक्षा डबलचा प्रवास असणार आहे आता. आणि उद्या सगळ्यांनी स्टार्टिंग पासून काय करायचंय, कॅमेरे ओपन करायचे, फॅमिलीजला बसवायचं आहे. आणि हा प्रवास खूप सुंदर राहणार आहे. आई बाबांना घेऊन बसा, सगळ्यांना मुलांना Yes, घेऊन yes, बसा yes. आणि खूप सुंदर प्रवास आपल्याला अनुभवायचा आहे. येस धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सोनाली.